झटपट पटापट एज्युकेशन आणि एंटरटेनमेंट म्हणजेच एडुटेनमेंट पाहिजे असेल तर आपल्या गप्पा गोष्टी आणि बरंच काहीच्या क्लिप चॅनल सबस्क्राईब करा आणि हो पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. जर तुम्ही समजा की ॲडव्हर्टायझमेंट फील्डमध्ये नसता किंवा आपलं पेंटिंगमध्ये जर तुम्ही नसता तर तुम्ही असा कुठला व्यवसाय किंवा कुठला क्षेत्राचा निवडला असता? माझ्याकडून तर मला वाटतं की मी ज्यावेळेस ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये नसतो या मी जर पेंटिंग केल्या नसत्या तर मी ॲज अ वकील झालो असतो. कारण माझ्या वडिलांनी ज्यावेळेस मला सांगितलं की तू ग्रॅज्युएशन कंप्लीट करशील त्याच्यानंतर तू वकिली कर, ती खूप इझी पडेल. आणि त्यावेळेस त्याचा क्रेज पण होता. तर मला वाटतं मी त्या क्षेत्रानंतर कदाचित नसतो तर मी कदाचित वकील असतो. तुम्हाला असा क्रेज होता की हा मला वकील जर काय ऑप्शन असलं तर वकील बनू? हो, ॲक्च्युली काय होतं की ज्यावेळेस आम्ही म्हणजे मी ज्यावेळेस कमर्शियलसाठी मी कुठे बघितलं नव्हतं. 11वी आणि 12वी प्लेन आर्ट्समधून सिद्धार्थ कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं तर मी प्लेन आर्ट्स घेतलं होतं. हळूहळू ज्या वेळेस मी पेंटिंग्स करायचो त्यावेळेस खूप लोक येऊन भेटायचे मला की सांगायचे की तुझं वर्किंग खूप चांगलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तू वर्किंग करतोयस, तू कमर्शियल आर्टिस्टचा कोर्स सुरू कर, म्हणजे जॉईन कर. त्यांनी कॉलेजेस सजेस्ट केले. मग एक सर होते, त्यांनी माझं काम बघितलं आणि मग त्यांनी मला सजेस्ट केलं की बांद्र्यामध्ये आहे, रहेजा आहे, त्याच्यानंतर जे आहे विटीला, रचना संसद आहे दादरला, सो तुम्ही तिथे जाऊन चेक करा. मग त्यानंतर माझा ऑलरेडी म्हणजे प्रोसेस सुरू झाली की हां मग आपण ह्यानंतर काहीतरी वेगळं करू शकतो. आणि लहानपणापासूनच तुम्हाला वाटतं काहीतरी की वेगळं करावं. 10वी नंतर माझं असं काही प्रोसेस नव्हती की मी काहीतरी प्लेन ग्रॅज्युएशन करावं आणि मी जॉब करावा. पण ज्यावेळेस मी आता ते सुरू केलं त्यावेळेस थोडंसं मला वाटलं की काहीतरी वेगळं असावं आणि मग मी ॲज अ कमर्शियलमध्ये आलो. पण जर कमर्शियलमध्ये नसतो मी तर मी वकीलच केलं असतं. राईट. कुठली फील्ड घेतली असते त्याच्यामध्ये? वकील ॲक्च्युली कसं आहे की वकील आता जर तुम्ही बघाल तर खूप सारे माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी कंप्लीट BA केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढचं कॉलेज केलं. माझं म्हणजे खूप लोकांनी तेच केलं आहे. म्हणजे माझ्याबरोबरचे जे आहेत त्या लोकांनी तेच बघितलं की आपण एक प्लेन वर्किंग करायचं आर्ट सेक्शनमधून. आणि सिद्धार्थमध्ये तर खूप चांगलं पार्ट होता. हां, लॉ कॉलेज आहे तर त्यांचं खूप चांगलं एज्युकेशन आहे सिद्धार्थचं. तर मग त्यांनी म्हणजे शफल करून मग त्यांनी कॉलेज दुसरीकडे जॉईन केलं ग्रॅज्युएशन नंतर. आणि सेम प्रोसेस माझी अशी होती की मी त्यावेळेस कॉलेज करूच शकलो नाही. कारण ग्रॅज्युएशनच्या वेळेस मला आठवतं की ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन होतं आणि ग्रॅज्युएशनची माझी एक्झाम संपली त्याच्यानंतर फाउंडेशनची माझी एक्झाम सुरू झाली होती. सो मी विचार केला होता की मी आता काही करणार नाही, मी फक्त कमर्शियलकडे लक्ष देईल. त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी कमर्शियलसाठी ॲडमिशन केलं होतं. ओके. चित्रकलाची जी तुम्हाला आवड आहे ती कधी आणि कशी निर्माण झाली? लहानपणापासूनच मला चित्रकलेची आवड होती. ॲज अ स्कूल टाईममध्येच चित्रकला हा माझा सर्वात आवडता सब्जेक्ट होता. त्यामुळे पहिल्यापासून मला त्याची आवड तर होतीच. आणि ज्यावेळेस आमचा ग्रुप एकत्र आम्ही ज्यावेळेस काम करायचो तर त्यावेळेस आमचे टीचर्स आम्हाला सांगायचे की तुम्ही चांगले चित्र काढतात तर तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. तर मग पहिल्यांदा आम्ही म्हणजे आमचे सर त्यावेळेस सांगायचे की मोर काढला तर तुम्हाला चित्रकला जमली असं नाही आहे, तर तुम्ही काहीतरी वेगळं पण बघा. तर आम्ही त्यावेळेस एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या एक्झाम्स असायच्या, 8वी 9वीला त्या एक्झाम्स आमच्या व्हायच्या. तर तेव्हापासून चित्रकला 5वी 6वीपासून मला सुरुवात झाली चित्रकलेला. तर मी पहिल्यापासूनच काम करतो आहे. माझी आवड त्याच्यापासूनच सुरुवात झाली. ज्यावेळेस चांगले आपल्याला प्रोफेसर भेटतात, चांगला क्राऊड भेटतो, चांगले मित्र भेटतात, तर चित्रकला तेव्हापासूनच असं बोलायला गेलं तर तेव्हापासूनच एक चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे घरातून सपोर्ट होता, व्यवसाय किंवा तुमची चित्रकलाची जी आवड आहे त्या गोष्टींसाठी? हो, पहिल्यापासून सपोर्ट होता घरच्यांचा. घरच्यांचा खूप खूप मोठा सपोर्ट असतो
ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. माझी ज्यावेळेस मी ज्यावेळेस चित्रकला करायचो स्कूल टाईममध्ये, त्याच्यानंतर ॲज अ कमर्शियलला मी ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस घरच्यांचा खूप प्रमाणात सपोर्ट होता. आफ्टर कमर्शियल माझं ज्यावेळेस वेडिंग झालं त्याच्यानंतर माझ्या वाईफने मला खूप सपोर्ट केला आणि प्रत्येक वेळेस तिला मी काही सजेशन्स विचारायचो. ती आपल्या फील्ड म्हणजे माझ्या फील्डची नाही आहे ती, पण तिचे काही पॉईंट्स असायचे ते मला खूप चांगले वाटायचे की ही ह्या पद्धतीने त्यांना प्रेझेंट करते. तर सपोर्ट हा खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिला आहे. जसं घरच्यांनी तर सपोर्ट केलाच, त्याचप्रमाणे वाईफनी केला. पुढे जाऊन मला खूप चांगला क्राऊड भेटला, मित्र भेटले, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सपोर्ट केला आहे. सो थँक्यू व्हेरी मच की सगळ्यांनीच मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. तर मंडळी, हा तर फक्त ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे. तर पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी अँड स्क्रीनच्या व्हिडिओवर क्लिक करा.